महायुतीचा शपथविधी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आमदारांच्या सोयीसाठी नागपुरात 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. हा शपथविधी नागपुरातील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरामध्ये होणार असल्याची माहिती आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा भव्य सत्कार सोहळा होणार असल्याची घोषणा बावनकुळेंनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या नंतर अनेक खासदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. 17 डिसेंबरला काँग्रेसचे वरिष्ठ नेते नागपुरात पराभूत उमेदवारांच्या भेटी घेणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली. तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम, सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत, अशी माहिती आहे. संजय राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती आघाडीमध्ये लढल्या नसल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. शरद पवार, अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा सुनंदा पवारांनी व्यक्त केली आहे. पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते, त्यामुळे शरद पवार, अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं आवाहनही रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी केलंय. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे, असं वक्तव्य सूरज चव्हाण यांनी केलं. मात्र राष्ट्रवादी महायुतीमध्ये राहणार असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो वुमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सचिव पदावर श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबाबत बोलतायत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला माजी खासदार नवनीत राणा यांनी लगावलाय. हनुमान चालिसेचा विरोध करणारे हनुमान चालिसेवरनं राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकणाऱ्यांनी ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये अशी टीका राणा यांनी केली आहे. हिंदुत्वावरनं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांनी डोक्यावर मुसलमानांची टोपी घातली त्यांना मोदींना हिंदुत्वावरनं जाब विचारण्याचा अधिकार नाही, अशी टीका लाड यांनी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या नाराजीला कोणी विचारत नाही, ते केवळ कळसूत्री बाहुली असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. ते सर्व गुलाम असून त्यांना बंडाची भाषा शोभत नाही, असा टोला देखील त्यांनी लगावलाय. महायुतीकडे काळा पैसा, केंद्रीय यंत्रणा, तपास यंत्रणा असल्यानं महाविकास आघाडी संदर्भात खोटे दावे केले जात आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला. जर आमच्याकडे यंत्रणा असती तर अख्खी भाजप 15 मिनिटात खाली केली असती, असा इशाराही त्यांनी दिलाय. महायुतीची माहिती देण्यासाठी संजय राऊतांची नेमणूक करण्यात आली आहे, असा हल्लाबोल अमोल मिटकरींनी राऊतांवर केला. राऊत यापुढे स्टार प्रचारकाच्या भूमिकेत असतील, असं ट्विट मिटकरींनी केलंय. भाजपच्या मंत्र्यांची नावं ठरली असतील तर ती नावं सांगा, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. तर जर मंत्र्यांची नावं असतील तर आपण त्यांचं अभिनंदन करत असल्याचं सामंतांनी स्पष्ट केलंय. मंत्रिमंडळ विस्तारावरून अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःचं हित आणि मलिदा असलेलं खातं घेण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. अजित पवारांनी शरद पवारांना भेटून नातं जपण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगला आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. तर अजितदादा आणि शरद पवार भविष्यात एकत्र येतील का, याबाबत ते सांगू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय. संभाजीनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी दानवेंनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला. पोलिसांनी अशा घटनेची दखल घेतली पाहिजे. पोलीस कारवाई करत नसतील तर पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही दानवेंनी केली आहे.
माजी मंत्री नवाब मलिकांना नागपुरात जाण्यास न्यायालयानं परवानगी दिली आहे. मलिक सध्या जामिनावर बाहेर असल्यानं पीएमएलए कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना मुंबई बाहेर जायला बंदी आहे. त्यामुळे नागपुरात पक्षाच्या बैठकीला जाण्यासाठी मलिकांनी न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टानं मान्य केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी यवतमाळच्या राजूर इथं माजी आमदार वैभव पिचड यांची सांत्वनपर भेट घेतली. स्वर्गीय मधुकरराव पिचड यांना भावपूर्ण आदरांजली वाहत जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलंय. यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी चाकणकर यांचा सत्कार केला. यूपीच्या प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. 10 उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदी पुढील रस्ते यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटनही करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीतल्या प्रयागराज इथल्या अक्षयवत मंदिरात पूजा केली. यावेळी मोदींसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री KP मौर्य आणि ब्रजेश पाठक उपस्थित होते. बदलापूर महापालिकेत मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी आसन व्यवस्था नसल्याची बातमी झी24 तासनं दाखवली होती. या बातमीची गंभीर दखल घेत अखेर महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. राज्यभरात EPDS सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावरनं नागरिकांना वितरित होणारं रेशन वितरण पूर्णपणे थांबवलेलं आहे. EPOS मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेशन वितरित करण्यात दुकानदारांना अडचणी निर्माण होत आहेत. तर EPOS मशीनचा वापर न करता धान्य वितरित करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर अमोल भोपळेला पोलिसांनी अटक केली आहे. रिसोडमध्ये शिव मुळव्याध आणि प्रसूतीगृह दवाखाना आहे. मात्र तिथे एक महिला गर्भपातासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच धाड टाकली. पोलिसांनी गर्भपाताचं साहित्य जप्त केलं. यामागे मोठं रॅकेट असल्याचं पोलिसांना संशय आहे. भीमा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. राजगुरुनगर शहरातील सांडपाणी थेट भीमा नदी पात्रात सोडत असल्यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झालेलं आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर देखील याचा परिणाम होतो. रत्नागिरी जयगड किल्ला परिसरात काल वायुगळती झाली. त्यानंतर जयगड माध्यमिक विद्यालयातील 63 मुलं कालपासून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. शिवसेना नेते आणि माजी पालकमंत्री उदय सामंतांनी या रुग्णांची भेट घेतली. तर सामंत लवकरच JSW अधिकारी आणि जिल्हा यंत्रणेशी या वायुगळतीबाबत माहिती घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. म्हाडा गोरेगावच्या पत्राचाळीत 2,500 घरं बांधणार आहे. 2027 या घरांचं काम पूर्ण करण्याचं म्हाडाचं उद्दिष्ट आहे. या घरांची लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत. म्हाडा सर्वात मोठं 16 मजली व्यावसायिक संकुल उभारणार आहे. पुण्यातील ताथवडे इथं 130 कोटी रुपये खर्चून हे संकुल बांधण्यात येणार आहे. मार्च 2026 पर्यंत संकुलाचं काम पूर्ण करण्याचं मंडळाचं नियोजन आहे. या संकुलाच्या विक्रीतनं पुणे मंडळाला 1000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची देखील अपेक्षा आहे. पुण्यात 158 बांधकाम प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागानं 91 प्रकल्पांचं काम थांबवलं आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. हा पूल धोकादायक झाला असल्यामुळे हा पूल पाडण्याची तयारी पालिकेनं केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. बदलापूर पालिकेच्या मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नव्हती. लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं. झी24 तासनं ही बातमी समोर आली. त्यानंतर आता पालिका प्रशासनानं तत्काळ बाकड्यांची व्यवस्था केली आहे. नाशिक आणि मुंबई इथे झालेल्या बस दुर्घटनेमुळे नाशिक सिटी लिंक प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. सिटी लिंक बस चालकांना दर रविवारी टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण देण्यात येत आहे. वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांकडून चालकांना मार्गदर्शन केलं जात आहे. नाशिकच्या येवल्यात सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे बसवण्यात आले. मात्र हे कॅमेरे बंद पडल्यामुळे 3 वर्षांपासून धुळखात पडू नये. तर पोलीस प्रशासनाकडेही देखील याचं हस्तांतरण रखडल्याने पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नाशिकमध्ये नव्या वर्षात 10 ठिकाणी ई चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहेत. एनकॅप अंतर्गत हाती घेतलेल्या 29 ई चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या टप्प्यातील 10 ई चार्जिंग स्टेशन्सची सुविधा नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेनं शहरात 1730 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र आता या कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा 25 लाखांचा निधी पालिकेकडे नाहीये. त्यामुळे 400 कॅमेरे बंद पडले. भिवंडीतल्या जानवल गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर आढळला. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी दाखल झालेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं सापळा लावलाय. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावावर शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी आक्षेप घेतला. संभाजी ब्रिगेड संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर 31 डिसेंबरपर्यंत नाव न बदलल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात मालेगावात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत. बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या गैरकारभाराच्या विरोधात सीपीआय आमरण उपोषणाला बसले. युवराज महाले यांना चुकीच्या पद्धतीनं पदोन्नती देत मुख्याध्यापक पदी नियुक्ती केल्याचा आरोप आहे. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी कामगार सेलनं एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कामगारांना विशेषतः महिलांना त्रास होतोय. ते सुरू करावेत अशी मागणी कामगारांनी केली आहे. एमआयडीसीनं देखील 3 आठवड्यात पथदिवे सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. नाशिकमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी बांगलादेशचे झेंडे आणि पोस्टर्स हातात घेऊन निषेध नोंदवण्यात आला. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राज्यातील 4 आमदारांना मंत्रिपद नको अशा मागणीसाठी पुण्यामध्ये काँग्रेस विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी संघटनांनी आंदोलन केलं. आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि निलेश राणे यांना मंत्रिपद देऊ नका या मागणीसाठी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. तर सरकार कायद्याची अंमलबजावणी करणार नसेल तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या, आम्ही काही करणार नाही असंही यावेळी न्यायालयाने सरकारला सुनावलंय. जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागानं बेकरी तपासणी मोहीम तीव्र केली. मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीवर छापा मारून तब्बल 2792 किलो वजनाचा मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा साठा जप्त केला. त्याची किंमत 3,31,000च्या घरात आहे. या अन्न पदार्थांवर पॅकिंगची तारीख तसंच बिलाचा कुठलाही उल्लेख नाहीये. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. या संदर्भातलं परिपत्रक शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं सर्व विभागांना पाठवलं. काही शिक्षक कर्मचारी कॅम्पस परिसरात फिरताना दिसून आल्यामुळे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.